नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मार्केटमध्ये मस्त ताज्या हिरव्यागार भाज्या आलेल्या आहेत, म्हणूनच आज आपण आपल्या किचनमध्ये रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी मी ही एक मोठी पालकाची जुडी घेतलेली आहे। पालक घेताना आपल्याला हिरवागार आणि ताजा पालक घ्यायचा आहे। शिळा जर पालक घेतला तर पालक पनीर कडवट होऊ शकतं। मी हे पालकाची देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि फक्त आपल्याला पानच घ्यायची आहेत पालकाची। सर्वात आधी आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे। ब्लांच करायचं आहे म्हणजे आपल्याला पालक उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे। इथे मी एका पातेल्यात पाणी उकळून घेतलेलं आहे। हे चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला ही पालकाची पाने घालायची। पालक आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटच पाण्यात उकळून घ्यायचा आहे, कारण जास्त वेळ पाण्यात उकडला तर पालक काळा पडू शकतो, त्यामुळे हे आपल्याला जास्त पाण्यात ठेवायचं नाही। 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। इथे मी एका बाउल मध्ये फ्रीज मधलं थंड पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बर्फाचे क्यूब पण घेऊ शकता। आता आपल्याला हा पालक लगेच थंड पाण्यात घालायचा आहे। थंड पाण्यात घातल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि त्यामुळे तो काळा पडत नाही। ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे। आता आपण हा थंड पाण्यात घातलेला पालक मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। ह्या ब्लांच केलेल्या पालक मध्ये आता आपण ही मुठभर कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। आता आपण ह्याची प्युरी करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी ही पालकची प्युरी करून घेतलेली आहे। आपल्याला पालक पनीर एकदम हिरवागार असा बनवायचा आहे, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। नाहीतर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता किंवा मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस कमी केलाय। पॅन मध्ये आपल्याला घ्यायचे आता 1 टेबलस्पून तेल आणि मी इथे 1 टेबलस्पून बटर घेते। तुम्ही 2 टेबलस्पून तेल पण वापरू शकता। बटर वितळलेला आहे। आता यात आपण घालणार आहोत 1 चमचा जिरे, जिरे चांगले फुलून द्यायचे आहेत। गॅस मध्यम करायचा आहे। आता जिरे चांगलं परतून झालं, फुललं की आपल्याला यात आलं आणि लसूण बारीक कट करून घेतलेले आहेत 1 टेबलस्पून, हे चांगले परतून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम करून आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहेत। आणि यात आता आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त ब्राउन करायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण आपण जो मीडियम गॅसवर एकदम फ्राय करून घेतला, त्याची चव एकदम पालक पनीरला खूप छान लागते। कांदा छान मऊ झालेला आहे। आता आपण यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। त्यावर टोमॅटो थोडा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतून घेतलेला आहे, टोमॅटो पण मऊ झालेला आहे। यात आता आपण 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून थोडं परतून घ्यायचं। परतून झाल्यावर आता आपण ही पालकची प्युरी घालणार आहोत। तुम्ही बघू शकता किती मस्त असा हिरवा गार रंग आलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडी प्युरी बाकी होती, त्यात मी
पालक शिजवलेलंच थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता हे आपण चांगलं परतून घेऊया, कारण शिजवायची गरज नाही. पालक ऑलरेडी आपला उकडून घेतलेला आहे. मंद गॅसवर आपण पालक चांगला मिक्स करून घेतलेला आहे परतून. यात आता मी 1 चमचा फ्रेश क्रीम घालते. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साई पण वापरू शकता. फ्रेश क्रीम घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी हे 300 ग्रॅम पनीरचे बारीक क्यूब करून घेतलेले आहेत, ते घालायचे. आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीर थोडं तेलावर फ्राय करून पण वापरू शकता, पण रेस्टॉरंट स्टाईल पनीर मध्ये पनीर असंच बिना फ्राय करता वापरतात. पालक पनीर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तुम्हीही या पद्धतीने नक्की पालक पनीर बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं ते. तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा.